आज खरं तर या कामाला संघ अडचणीमध्ये आहे. तिथून खरं तर अडचणीतून दूध काढायचं आहे, संघाला बाजूला करायचं आहे. आणखीन एक चेंडू अवांतर फेकलाय 35 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. सनी मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटच्या षटकामध्ये पण पाहतोय. त्याच्या समोर लखन. लखन यावेळेस खरं बॅटची एज बॉल झाला लॉंग ऑफ रिझमकडे. एक रन कंप्लीट, परंतु पाहता पाहता बॉलने ओलांडले सीमारेषा. बॉल सीमा पार 4 रन. तीन षटक एक चेंडू संपल्यानंतर 39 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. लावगोरच्या षटकामध्ये गोलंदाजी कशी यावी हे आपण पाहतोय. त्यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती आक्रमण करायचा होता, परंतु बॅटन बॉलचं समीकरण नाही. निर्धाव बॉलची सांगता. नेक्स्ट बॉल सनी मात्रेचा. इथून यावेळेस अप्रतिम पडदा पाहायला मिळाला लखनच्या बॅट मधून. लखन ब्रँडेड हार्दिक सर. आठ चेंडू मध्ये 26 वरती खेळतोय. काय कमालची फलंदाजी चालू आहे तर लखनची. 8 मध्ये 26. इथून आणखी एक येईल का यश. यावेळेस बॉलर ड्राईव्ह ठोकला. आणखीन एक दर्जेदार षटकार. खरं तर हॅट्रिकला 1000 रुपये लावण्यापेक्षा एवढे षटकार मारले नाही, यासाठी 1000 रुपये देणं गरजेचं होतं. संदीप पाटील सर ते हॅट्रिकला काय म्हणतो, मुद्दा मारताय म्हणून तुमचे पैसे वाचवण्यासाठी. माणसाला द्यायचे असतील ना तर मग या षटकांसाठी देखील दिले असतील. 9 चेंडू मध्ये 32 धावसंख्येची बळादार कामगिरी. नाव आहे लखन. यावेळेस आणखीन एक येईल का, परंतु इथून 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे. दुसऱ्या टप्प्यात चेंडूला अडवला जाईल तोपर्यंत 2 रन. धावसंख्या धावपणावरती तब्बल 53. काय कमालीची फलंदाजी लखनची. खरं तर 12 चेंडू तब्बल लखन हा 9 सेकंड वर होता, परंतु जशी लखनला स्ट्राईक मिळाली ना त्यावेळेस लखननं पाहिलं की तू संघाला आता खरं तर मोठ्या पडक्याची दिसांत गरज आहे, आणि ती गरज ओळखून खेळ करतोय मैदानावरती लखन. आता या इनिंग मधील उर्वरित चेंडू शिल्लक बाकी आहेत.